मी कितीही क्लिअर केलं तरी हे आता घडलंय माझ्या बाबतीत. करेक्ट. त्यामुळे माझ्यासाठी ती जादूच आहे. हो नाही जादू आहे, बरोबर आहे. पण हे मानणं की तुमच्या मनातलं खरं खरं कोणी तरी ओळखू शकेल, हे मला वाटत नाही की लोकांनी खरं खरं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ॲज अ मजिशियन आय थिंक इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की लोकांना सांगणं की अरे खरं खरं याच्यामध्ये तेवढा विश्वास ठेवू नका. इट इज फॉर फन, इट इज फॉर एंटरटेनमेंट. तिथेच त्याला सोडा, त्याच्या पुढे घेऊन जाऊ नका. सो दॅट इज वॉट आय मेंट बाय सेइंग इल्युजन. हो, पण आता आपण जेव्हा मेंटॅलिझम वगैरे म्हणतो, कारण हल्ली बरंच काही काही सोशल मीडियावर चालू असतं, तर खरंच म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येतं का? सी अगेन एक ठराविक सेटअपमध्ये, ठराविक सेटिंगमध्ये तुम्हाला असा लोकांना भास देता येईल की त्यांच्या मनातलं ओळखतोय आम्ही किंवा मनातलं करतोय. पण त्याच्या पलीकडे काय नाही. सर आपण एक अजून एक गोष्ट ट्राय करूया, विच इज अगेन आता ह्याच्यामध्ये हे एक रेड कलरचं पान, तुम्हाला आयडिया नाही कुठलं पान आहे, राईट? तुम्हाला आयडिया नाही कुठलं पान आहे. मी इथे असं ठेवून देतो, म्हणजे ते दिसेल कॅमेरा समोर. दिसते का कॅमेरामध्ये? कॅमेरात दिसत असणार. हो, दिसतंय दिसतंय दिसतंय. ओके, हे पान इथेच राहील. ठीक आहे. हे कोणाला आयडिया नाही कुठलं पान आहे ते. इनफॅक्ट मी त्याला आणखीन उभं ठेवू का असं? चालेल. नाही, ठीक आहे. ओके, तुम्हाला एक पान काढायचं आहे. अगेन दिस टाइम यू टू मेक इट अ चॉईस. ओके. जे तुम्हाला पान आवडेल ना ते बघून बाहेर काढा. अच्छा, मला आवडेल ते. कुठलंही पान. ते तुमचं चॉईस आहे. मला पहिल्यांदा कॅमेराला दाखवू शकता, मी कळेल एक्झॅक्टली कुठलं पान होतं. पण तुम्हाला नाही दाखवायचं? नाही, मला नाही, दाखवून घ्या. मी पहिले डोळे बंद करतो, काही हरकत नाही. ठीक आहे, ठेवून द्या परत आतमध्ये. कुठे ठेवू? त्या आतमध्ये ठेवून द्या. ओके, आता तुम्हाला बिलकुल आयडिया नाही की ते पान कुठलं आहे, करेक्ट? पण समजा बरोबर झालं सगळं, तर तुम्ही जे पान काढलं आणि जे मी पान आधी काढून आणलं होतं ते दोन्ही सेम असले पाहिजे. कुठलं पान काढलेलं तुम्ही? हेच काढलं. सेम? येस. ही जादू नाही, कोइन्सिडन्स की तुम्ही तेच काढलं जे मी ऑलरेडी काढून आणलं होतं. मग ह्याच्यात माझं खरं खरं काम नाही, ह्यात खरं खरं तुम्ही केल्यासारखं झालं, बरोबर? हो. नाउ दिस टाइम. पण ही माझ्यासाठी जादूच आहे. हो, पण तुम्ही एकच पान काढलंय आणि ह्याची प्रोबॅबिलिटी नाही. ही झाली मेंटलिझमचा पार्ट. आता स्टॉप बोला, कुठेही स्टॉप बोला. स्टॉप. हे दुसरं काढ ना, सेम नाही, वेगळं पान, बरोबर? तर समजा तुम्ही हे पान नसतं काढलं राजा, तर तुम्ही दुसरं हे पान काढलं असेल, दुसरं बघितलं. कुठलं पान बघितलं बोला तुम्ही? आत्ता सेकंड बघितलं तर काय होतं? इस्पिकची दुर्री 2, स्पेड 2, स्पेड्स. आणि हे काय? किंग ऑफ, फिरवा त्याला. चौकटचा होता. वाव. सो दिस इज जादू. मला कॅमेरात दाखवायला लागेल. आय थिंक दिसतंय. पण हे असं कसं बदललं माझ्या समोर तुम्ही? अगेन सो म्हणजे मला ह्याच्यात दोन पार्ट झाले. एक तुमचं, तुम्ही शिकवू नका त्याच्या मागचं काय ते. नाही, मी शिकवत नाहीये तुम्हाला, मी शिकवणार आहेत ना. हां, मी तुम्हाला सांगतोय की त्या दोन पार्ट झाले. आता एक झाला मेंटलिझम, तुम्ही जे तेच पान काढलं जे मी ऑलरेडी काढलेलं होतं, आणि दुसरं की ते पान बदललं. सेकंड टाइम तुम्ही जे बघितलं ते पान ते झालं. सो दिस इज. माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे. जरी तुम्ही म्हणाला तो भ्रम आहे, हे सगळं आता कॅमेरावर कॅप्चर झालंय. तेच पान तिथेच आहे, एकदा बदलतं, दुसऱ्यांदा बदलतं. म्हणजे आय एम इम्प्रेस्ड. सो दॅट्स वॉट. सो द होल आयडिया इज टू एंटरटेन पीपल, गेट इम्प्रेस्ड, आणि दॅट्स इट. की त्याच्या पलीकडे लोकांनी विचार नाही करावा, असं मला वाटतं जादूचा. आय थिंक तिथेच सोडावं जादू काय असते ते. नाहीतर आम्हाला जादूने असं वाटतं भरपूर फायदे घेता येतील. हां, पण आता ना हे मला असं एक आठवलं की ते इंग्लिश पिक्चर होता व्हॉट विमेन वॉन्ट, म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येतं त्याला. करेक्ट. तर तसं जर बायकोच्या मनातलं ओळखता आलं तर किती बरं होईल ना. तुम्हाला येतं बायकोच्या मनातलं ओळखता? नाही, पण माझ्या बायकोला माझं सगळं ओळखता येतं, पण विदाऊट जादू शिवाय तिला ओळखता येतं. सो मला असं वाटत नाही की कोणालाच बायकांच्या मनात काय कधीच ओळखता येईल. ते कधीच होणार नाही आहे. अगेन आय कॅन मेक यू बिलीव्ह की मला ओळखता येईल काही गोष्टी, म्हणजे जसं आम्ही म्हणतो तसं बाबा नंबर काय विचार करताय किंवा पत्ता कुठला काढला किंवा जसं लोक म्हणतात तसं. पण त्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही. कारण खरं कोणाला दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता आलं असतं तर मग ते जादू, म्हणजे ते शोज का करणार किंवा जादू. ते एकतर असा माणूस खरं असेल तो कधीच सांगणार नाही की मी मनातलं ओळखतोय. कारण त्याचा सर्वात फायदा तेव्हाच होईल जेव्हा लोकांना माहीत नाही आहे की तो मनातलं ओळखतोय. करेक्ट. म्हणजे समजा मला तुमच्या मनातलं खरं ओळखता येईल तर मी तुम्हाला कधीच सांगणार नाही मनातलं ओळखता येईल, कारण तुम्ही मनात तुम्ही काय ठेवणारच नाही गोष्टी जी मला कळायला नको. सो दॅट इज वन. सो हे जे क्लेम करतात की आम्हाला करतात, आय डोंट थिंक
की ते आहे तसं जे बोलतायत तसं. नाही, पण ते आता असं काहीतरी ठेवतात पेन्सिल वगैरे आणि मग ते असं मेंटल पॉवरने अशी वरवीर उचलतात, असं येतं का तुम्हाला करता? त्याला टेलिकायनासिस म्हणतात. टेलिकायनेसिस म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये ते? तुम्ही असं दाखवतात की तुमचा चष्मा आहे का, हा तुमचा चष्मा द्या, याला साईडला ठेवतो म्हणजे लोकांना दिसेल. ओके, हा तुमचा चष्मा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये हा माझा चष्मा आहे, हा त्यामुळे त्याला काही हे नाही, हे नाही, माझा आहे तो. ह्याचा एक ऑरा असतो जो तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला म्हणजे ऑरा म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असतं ना. हा, म्हणजे त्याच्या आजूबाजूचं जे काय हा, एक त्याला सुपर नॅचरल किंवा हे म्हणतात तसं. हा, एनर्जी, त्या त्याला एक फील्ड आहे. येस. सो ती फील्ड मला बरोबर धरता आली, तुम्हाला ते हे असं करता येतं. वाव, ओ माय गॉड. तुमचा चष्मा आपल्या कॅमेराने कॅप्चर केलंय का हे? काही केलं नाही ना माझ्या चष्म्याला? नाही. म्हणजे आता जादूचा चष्मा झाला. जादू सगळ्यात चष्म्यामध्ये असते, आम्ही ती फक्त बाहेर काढून दाखवतो असं. पण हे ना तुम्ही अशी सिक्रेट सांगता का मग? नाही, मग मजा जाते निघून, नाही का? नाही, मी सिक्रेट कुठे सांगतो, आय एम नॉट टेलिंग व्हॉट द सिक्रेट इज. माय पॉईंट इज की यू शुडंट बिलीव्ह इन रॉंग थिंग्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.